मंचावर उपस्थित परमपूज्य महारुद्र भूषण स्वामीजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमदार, ह्या संघटनेचे पदाधिकारी, सभागृहामध्ये उपस्थित असलेले माननीय जगन्नाथरावजी पाटील, माननीय नरेंद्र पवार आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्रात होणाऱ्या पहिल्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या बरोबर मी सुद्धा या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो। त्याच्यामध्ये आशिषजींना सुद्धा आम्ही आपले प्रतिनिधीच मानतो आणि आपला अधिक वेळ न घेता एक काही 2-3 मुद्दे फक्त मी आपल्या समोर ठेवणार आहे। एक तर आजच्या कार्यक्रम पहिल्यांदा 1-2 गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत की आजच्या कार्यक्रमाला माननीय देवेंद्रजींनी यायला मान्यता दिली होती, त्याप्रमाणे निरोपही आलेले होते, परंतु आज आमचा भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदस्यता अभियान सुरू करण्याचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे आमच्यातल्या कुणालाच खरं म्हणजे त्या कार्यक्रमांमधून बाजूला होणं हे अत्यंत अवघड होतं। देवेंद्रजी तर नागपूरमध्ये जात मगाचपासून त्यांच्या सेक्रेटरींचे 2-3 फोन येऊन गेले की फोनवरून तरी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु त्या कार्यक्रमांच्या गर्दीमुळे ते अजून जमत नाही आहे। जर माझं बोलणं चालू असताना किंवा नंतर सुद्धा फक्त आदरणीय स्वामीजींचं बोलणं चालू असताना आलं तर मग पंचायत होईल, परंतु त्यामुळे देवेंद्रजी आज आपल्याबरोबर उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु जेव्हा माझं बोलणं झालं होतं तेव्हाही त्यांनी सांगितलं की नंतर एखादा मोठा कार्यक्रम आपण ठरवू, त्याला मी संपूर्णपणे सहभागी होईन आणि देवेंद्रजींच्या शुभेच्छा आपल्या या कार्यक्रमाला आहेत, त्यांचंही मार्गदर्शन आहे। उदयजी सामंत येणारच होते, त्यांचा कार्यक्रमही येथे आलेला होता, ते आपल्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्कात होते, परंतु त्यांना टायफॉइडची लागण झाल्याचं काल स्पष्ट झालं आणि आज त्यांचा घसा सुद्धा सुजलेला आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत आणि नीलमताई आपल्याशी बोलल्याच। एक चांगली सुरुवात या निमित्ताने आपण कर्तव्य केली आहे की महाराष्ट्रामधल्या सर्व शाखांचे, सर्व पोटशाखांचे, सर्व भाषिक ब्राह्मण संघटनांना, ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा गेली 2-3 वर्ष आम्ही करतो। कारण जसं संजय केळकर म्हणाले त्याप्रमाणे टक्का बघितला जातो, राजकारणामध्ये संख्येचा टक्का बघितला जातो आणि पैशांचाही टक्का बघितला जातो। त्यामुळे जोपर्यंत आपण आपला टक्का वाढवत नाही, जोपर्यंत आपण आपली रेष मोठी करत नाही, तोपर्यंत आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण घडवू शकत नाही आणि हळूहळू ही संकल्पना आकार घेते। महाराष्ट्रामधल्या सर्व प्रकारच्या ब्राह्मण समाजाला जर एकत्र केलं, सर्व भाषिक ब्राह्मण समाजाला जर एकत्र केलं तर आपण जवळजवळ 10.5-11% घरात जातो आणि 10.5-11% हा काही लहान आकडा नाही, कोणी दुर्लक्ष करू शकत नाही आणि कोणी उपेक्षा करू शकत नाही। गेली काही वर्ष आपण वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना त्रास देतो, अडचणींना त्रास देतो। खरं म्हणजे मी कधी या सर्व समाज संघटनांच्या कामामध्ये सहभागी झालेलो नव्हतो किंवा मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी असताना मी या सगळ्या विषयांमध्ये फार कधी लक्ष घातलं नव्हतं, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आपल्या समाजाचा अपमान करण्याचं एक मोहीम एका विशिष्ट वर्गातून चालू आहे, ती पाहिल्यानंतर मात्र मला असं वाटायला लागलं की आता आपल्याला गप्प राहून बाजूला राहून चालणार नाही।
पूर्वीचा इतिहास काय, त्याच्यात काय घडलं, काय झालं, काय नाही, या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. परंतु समाजाच्या कोणत्याही घटकाला अशा पद्धतीने हिणवलं जाणं, त्याच्यावरती अपमानास्पद टीका टिप्पणी करत राहणं, विशेषतः महिलांबद्दल अत्यंत वाईट पद्धतीच्या भाषेचा वापर करणं, मी केवळ आपल्या समाजापुरतं म्हणत नाही, तर समाजातल्या कोणत्याही घटकाच्या व्यक्तीला अशा तऱ्हेच्या अपमानास्पद वागणुकीचा सामना जर करावा लागत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला संघटित झालंच पाहिजे. आणि मग या भावनेतून मी या विषयात लक्ष घालायला सुरुवात केली. आम्ही बऱ्याच काही गोष्टी नवीन नवीन करतो, त्याचे प्रयत्न चालू आहेत. एक तर मला निश्चितपणे सांगायचं आहे की ब्राह्मण म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड, कुठल्याही प्रकारची अपराधाची भावना मनात बाळगण्याचं काही कारण नाही. आपण कुणाचं वाईट केलेलं नाही, आपण कुणाचं वाईट चिंतित नाही. म्हणजे ज्या मानपत्रामध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचा उल्लेख केला आहे की सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं, हीच भावना घेऊन आपण आजतागायत वाटचाल करत आहोत, पुढेही करत राहणार आहोत. आणि दुसरा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे की या स्वतंत्र भारताच्या जडणघडणीमध्ये ब्राह्मण समाजाचा जो वाटा आहे तो दुर्लक्ष करण्यासारखा नाही. म्हणजे इंग्रजांविरुद्ध 1857चा जो स्वातंत्र्य लढा केला त्याचं नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे होते, झाशीच्या राणी होत्या, तात्या टोपे होते. जे इंग्रज सेनापती भारतामध्ये कोणा एका व्यक्तीला घाबरत असतील तर ते तात्या टोपे होते. त्याच्यानंतर इंग्रज साम्राज्याने, ब्रिटिश साम्राज्याने आपल्या साम्राज्याचा क्रमांक 1चा शत्रू म्हणून ज्याला घोषित केलं ते लोकमान्य टिळक होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव आपल्याला प्रत्येकाच्या ओठावर असतं. यादी खूप मोठी आहे, मी त्या यादीत जात नाही. आणि सगळ्या देशाच्या सगळ्या भागातून होते, केवळ महाराष्ट्रातलं नाही. स्वातंत्र्य लढा उभारणाऱ्या काँग्रेसच्या उभारणीमध्ये अग्रेसर जर कोण होते तर ते त्या भागातले ब्राह्मणच होते. या देशामध्ये उद्योगांची जी मुहूर्तमेढ रोवली, त्या उद्योगांच्या उभारणीमध्ये सुद्धा ब्राह्मण समाजाचं योगदान खूप मोठं आहे. स्वतंत्र भारताच्या उद्योगांच्या उभारणीमध्ये सुद्धा ब्राह्मण समाजाचं योगदान मोठं आहे. एवढंच कशाला, स्वतंत्र भारतामध्ये शेतकऱ्यांचं जे पहिलं मोठं आंदोलन उभं राहिलं, देशव्यापी आंदोलन उभं राहिलं, ते करणारे शरद जोशी होते. त्यांनी काय ब्राह्मण म्हणून केलं नव्हतं, लोकमान्यांनी ब्राह्मण म्हणून काम केलं नव्हतं, तात्या टोपे ब्राह्मण म्हणून काम करत नव्हते. त्यांनी देशासाठीच काम केलं, देश म्हणून काम केलं, समाज, सगळा समाज म्हणून काम केलं. त्यामुळे ब्राह्मण समाजाने, ब्राह्मण समाजातल्या कर्तृत्ववान पुरुषांनी कधीही स्वतःसाठी, स्वतःच्या समाजासाठी काम फार मोठं केलं असं झालं नाही. या देशामध्ये समाज सुधारणेच्या ज्या ज्या चळवळी झाल्या त्या सगळ्या चळवळी सुरू करणारे, उभे करणारे बहुतेक सगळे ब्राह्मण होते, राजाराम मोहन राय पासून. महात्मा फुलेंना मदत करणारे, त्यांना साथ देणारे, सहकार्य करणारे सुद्धा अनेक ब्राह्मण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाला सहकार्य करणारे, साथ देणारे सुद्धा ब्राह्मणच कार्यकर्ते अनेक होते, ज्यांचा उल्लेख संजय केळकरांनी सुद्धा केला. त्यामुळे असं नाही की ब्राह्मण समाजाने कधी स्वतःपुरता विचार केला, स्वतःसाठीच काहीतरी केलं, स्वार्थाचा प्रयत्न केला, असं फारसं झालं नाही. उलट सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, सगळ्यांचा उद्धार करण्याचा, सगळ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न हा ब्राह्मण समाजाने नियमितपणे केला. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीची अपराधीपणाची भावना कुणीतरी सांगितलं म्हणून आपल्या मनात बाळगण्याचं कारण नाही. कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगण्याची गरज नाही.
आपल्याला आरक्षणाची सुद्धा गरज नाही. म्हणजे मध्ये एकदा पुण्यात आमच्या एका कार्यक्रमामध्ये चर्चा चालली होती, त्यावेळेला अशाच पद्धतीची टीका झाली. त्यावेळेला त्यांना उत्तर देताना मी म्हटलं की ब्राह्मण तुमच्याकडे काही मागत नाही, आम्ही जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू आणि जगात जिथे जाऊ तिथे आमचं स्थान निर्माण करू. आणि हे केलेलं आहे. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा, आपला ठसा आपण उमटवलेला आहे. मग तो कला क्षेत्राचा असेल, सांस्कृतिक क्षेत्राचा असेल, कोणत्याही क्षेत्राचा असेल. त्यामुळे हा सगळा जो आपल्या मागचा परंपरेचा वाटा आहे, साठा आहे, तो घेऊन आपण आज इथे उभे आहोत. आणि या पुढची वाटचाल सुद्धा आपल्याला त्याच दिशेने, त्याच पद्धतीने करायची आहे. मंचावरती जे सगळे आमचे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत, संजय जी, आपसे एक मेरी प्रार्थना है की परशुराम आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपण आर्थिक मदत तर करूच, मला त्यात काही फार मोठी अडचण वाटत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गरज जर काही असेल तर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये एकटं दुकटं राहणारं जे ब्राह्मण कुटुंब आहे, त्याला सर्व प्रकारच्या संरक्षणाची खूप मोठी गरज आहे. आपल्याला शहरांमध्ये कळत नाही, आपण इथे सगळे एकत्र असतो आणि आपण भक्कमोद, आपल्याला त्यातल्या अडचणी समजत नाहीत. पण ग्रामीण भागामध्ये राहणारी 2-4, एखाद्या गावामधलं एखादंच कुटुंब असतं, एखाद्या गावामध्ये 2-3च कुटुंब असतात. त्यांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा त्रास होतो, कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, याची जाणीव शहरामधल्या वर्गाला खूप कमी आहे. आणि केवळ लोकप्रतिनिधी नाही तर आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्याला अशा सगळ्या कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं आहे. त्यांना एक दिलासा आपल्याला द्यायचा आहे की आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याशिवाय आपले प्रश्न सोडवणं आपल्याला फारसं शक्य होणार नाही. आणि याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपलं जे स्थान आहे, आपला जो वजन आहे, ते वापरण्याची गरज आहे. आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून आपण आर्थिक मदती देऊ, उद्योग उभारायला मदत करू. आशिषजींच्या अनेक चांगल्या कल्पना मनात आहेत आणि त्या अंमलात आणतील आणि आशिषजींवरती अजितदादांचा आशीर्वाद आहे. आणि अजितदादा अर्थमंत्री आहेत, त्यामुळे मला नाही वाटत की 200 कोटी आशिष दामलेने 200 कोटी मागितले तर अजितदादा त्यांची 100 कोटीवर बोलवणी करतील असं मला काय वाटत नाही. का आशिषजी? त्यामुळे जरूर 200 कोटी आपण मागितले पाहिजेत. पण या सगळ्याच्या जोडीला समाजातला जो दुर्बळ वर्ग उरलेला आहे, अनेक कारणांनी आहे. कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे, कोणी सामाजिकदृष्ट्या दुर्बळ आहे. त्यांच्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि एक जो मोठा प्रश्न आज उभा राहतोय तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आणि त्याच्यातही एकटे दुकटे पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा. त्याही प्रश्नाची योग्य दखल घेऊन आपल्याला महामंडळाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आणि समाजाच्या माध्यमातून काय करता येईल हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. बोलायचं तर खूप बोलता येईल, पण आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की परमपूज्य महारुद्र भूषण स्वामीजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. समर्थ रामदासांच्या ज्येष्ठ बंधूंचे, त्याने ज्येष्ठच म्हणत, श्रेष्ठ म्हणत असत, त्यांच्या 11व्या पिढीतले स्वामीजी आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत. आणि ज्या पद्धतीने समर्थ रामदासांनी बलोपासनेचा धडा दिला, बलोपासनेचं मार्गदर्शन केलं, बलोपासनेचा आग्रह धरला आणि देशभर संघटन उभं केलं,
एक संघर्षाची भावना समाजामध्ये जागवली, चेतवली. आणि केवळ संघर्षाची भावना जागवून थांबले नाही, तर संघर्ष करण्यासाठी जे सामर्थ्य लागतं, जे बळ लागतं, त्याची उपासना करण्याचा मार्ग दाखवला. त्या समर्थांचे थेट वंशज आपल्यामध्ये उभे आहेत, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. याच्या इतकी भाग्याची गोष्ट फार कुठली असू शकत नाही. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा याच ठिकाणी निरोप घेतो. आपल्या सगळ्यांना या सुरू झालेल्या नव्या वर्षाकरता शुभेच्छा देतो. सर्व लोकप्रतिनिधींचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम, जय परशुराम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.